नाशिक स्टार न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नाशिक महानगरपालिकेच्या गुरुवारी प्रभाग सभापती पदाच्या निवडणुका पार पडल्या। नाशिक महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडणुका संपन्न झाल्या। सातपूर प्रभाग सभापती पदी भाजपचे रवींद्र धिवर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या पदासाठी शिवसेना पुरस्कृत RPIच्या दीक्षा लोंढे तसेच मनसेचे योगेश शेवरे यांनी देखील अर्ज केले होते, परंतु शिवसेना आणि मनसेकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने दिलेल्या वेळात माघार घ्यावी लागली। तसेच मनसेने दिलेल्या पाठिंब्यामुळेच भाजपचे रवींद्र धिवर यांचा बिनविरोध विजय झाला आहे। यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रवींद्र देवरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच महापौर सभागृह नेते, गटनेते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली असून धिवरे हे चांगलं काम करतील असा विश्वास माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी व्यक्त केला आहे। आमचे महापौर सतीश नाना, सभापती गणेशजी गीते, सभागृह नेते बापू सोनवणे, गटनेते जगदीश भाऊ आणि आमच्या आमदार सीमाताई हिरे, फरंदेताई, आमचे अध्यक्ष पालवी साहेब या सर्वांनी निर्णय घेतला की रवींद्र धिवरेंना उमेदवारी द्यायची। आणि त्यानंतर माझा भाऊ आहे सलीम शेख, आणि मी आज खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद मानल योगेश शेवरेंचे, सलीम मामाचे आणि राज ठाकरे साहेबांचे आणि डॉक्टर प्रदीप पवार त्यांचे, सर्व पक्षाचे नेत्यांचे। त्यांनी आज चांगला निर्णय घेतला आणि गरीब व्यक्तीला पक्षाने पण आणि सलीम मामाने आणि मनसेने न्याय दिला आणि तो खूप चांगले कामं करील। जो विकास आहे सातपूरचा संपूर्ण विकास तो आम्ही निश्चितपणे करू। मनसेचे नेते राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशामुळे भाजपला मदत करण्यात आली आहे असे मनसेचे नेते सलीम मामा शेख यांनी सांगितले। मनसे काय भूमिका घेणार हे आपण बघितलं, मनसेने काय भूमिका घेतली आहे। आदरणीय मराठी हृदय सम्राट आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावर महाराष्ट्र निर्माण हा पक्ष चालतो। साहेबांनी आदेश दिला, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीर उभं राहायचं। आणि आपण बघितलं महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आहे। आणि आताही प्रभागच्या निवडणुकीमध्ये आमचे गरीब कार्यकर्ता रवींद्र धिवरे यांच्या मागे महाराष्ट्र निर्माण खंबीरपणे उभे राहिली आहे। पक्ष आणि सभागृह नेते दिनकर पाटील यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे सभापती पद मिळाल्याची भावना रवींद्र धिवर यांनी व्यक्त केली आहे। सातपूरचा वाढता विकास बघता नवीन विभागीय कार्यालयाची आवश्यकता असल्याने त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी रवींद्र धिवरे यांनी सांगितले। पक्षाच्या आदेशानुसार आणि आमचे सहकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचे नेते सलीम मामा यांच्या माध्यमातून राजसाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आणि आमचे सर्व पदाधिकारी, गटनेते, सभागृह नेते, योगेशजी शेवरे आणि जी माझे हनुमान शहाणे, जे माझे गुरु आहे दिनकर अण्णा पाटील यांच्या आशीर्वादाने मी आज आणि सीमाताईंच्या आशीर्वादाने आज बिनविरोध निवडून आलेले। हे केवळ पक्षश्रेष्ठीच्या माध्यमातून आणि माझ्या नेत्यांच्या माध्यमातून, सलीम मामांच्या आशीर्वादाने, अण्णांच्या आशीर्वादाने, सीमाताईंच्या आशीर्वादाने आणि चांगला न्याय द्यायचं काम करत। आणि सातपूरमध्ये काही समस्या असतील त्या फक्त चांगल्या पद्धतीने निवाडा करायचा, लोकांना न्याय द्यायचा, एवढीच माझी इच्छा आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी सचिन गायकवाड, नाशिक।